नमस्कार, जय भीम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारुती काका जोशी हे निवडणूक लढवित आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी या मतदारसंघातून वंचितचे उमेदवार म्हणून मारुती काका जोशी यांना निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा उतरवले आहे। 3 मे 2024 रोजी मारुती काका जोशी यांच्या प्रचारार्थ संजय जाधव वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत गीतकार, संगीतकार, कवी, गायक जनीकुमार कांबळे, दीपक कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी कणकवली तालुक्यात वरवडे, बिडवाडी, पिसेकामते, तरंदळे, सावडाव, ओटवणे, नांदगाव, बेळणे खुर्द, उंबरट आणि साखेडे इत्यादी गावांना भेटी देण्यात आल्या। आमचे मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच देणार व काका जोशी यांनाच बहुसंख्य मताधिक्याने निवडून देणार असे घरोघरी मतदारांनी आश्वासित केल्याचे जनीकुमार कांबळे यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलला पाठवलेल्या बातमीत म्हटले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही तालुक्यात वायुवेगाने प्रचार सुरू असून प्रत्येक कार्यकर्ता तन मन धना ओतून काका जोशी यांच्या प्रचारार्थ उतरला असून कुकर प्रेशर या निशाणीवर आपले बहुमोल मत देऊन काकांना विजयी करावे असे आवाहनही ज्येष्ठ विचारवंत, कवी, गायक, गीतकार, संगीतकार जनीकुमार कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना केले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिंमत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक